मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यभराची पुंजी म्हणजे रिटायरमेंटचा आलेला पैसा. आता ह्या पैशावर किती आणि कसा इन्कम टॅक्स लागतो हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. साधारणपणे रिटायरमेंट नंतर तुम्हाला पेन्शन, ग्रॅच्युटी आणि लीव्ह एन्कॅशमेंटच्या स्वरूपात पैसे येतात. आता ह्या पैशांवर किती टॅक्स लागतो आणि कितीपर्यंत टॅक्स एक्झेम्पशन्स आहेत हे आपण एक एक करून पाहूया. तर पहिलं आहे पेन्शन. जेव्हा तुम्ही रिटायर्ड होता तेव्हा तुम्ही दोन प्रकारे पेन्शन घेऊ शकता. एक आहे कम्युटेड पेन्शन आणि दुसरं आहे अनकम्युटेड पेन्शन. कम्युटेड पेन्शन म्हणजे काय, तर जेव्हा पेन्शनची संपूर्ण रक्कम तुम्हाला एकदाच लमसम दिली जाते त्याला कम्युटेड पेन्शन म्हणतात. आणि अनकम्युटेड पेन्शन म्हणजे काय, तर जेव्हा पेन्शनची रक्कम तुम्हाला दर महिन्याला थोडी थोडी करून येते त्याला अनकम्युटेड पेन्शन म्हणतात. आता ह्या दोन्हीचं टॅक्सेशन वेगवेगळ्या प्रकारे होतं. तर पहिले कम्युटेड पेन्शनचं पाहूया. आता जर तुम्हाला कम्युटेड पेन्शन येते आहे आणि तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात तर ही संपूर्ण कम्युटेड पेन्शन तुमच्या हातात टॅक्स फ्री असते. तुम्हाला त्यावर कोणताही टॅक्स भरायचा नाही आहे. पण जर तुम्ही नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात तर तुम्हाला काय बघायचं आहे की तुम्हाला ग्रॅच्युटी मिळाली आहे की नाही मिळाली आहे. तुम्हाला ग्रॅच्युटी मिळाली असेल तर त्या कम्युटेड पेन्शनची 1/3 रक्कम ही तुमच्या हातात टॅक्स फ्री असते आणि उरलेली 2/3 रक्कम ही तुमच्या हातात टॅक्सेबल असते. आणि जर तुम्हाला ग्रॅच्युटी मिळाली नाही आहे तर ह्या कम्युटेड पेन्शनची हाफ म्हणजे अर्धी रक्कम टॅक्स फ्री असते आणि अर्धी रक्कम टॅक्सेबल असते. उदाहरणार्थ तुम्हाला 30 लाखाची कम्युटेड पेन्शन मिळाली आहे आणि तुम्ही नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात. आता इथे तुम्हाला ग्रॅच्युटी मिळाली असेल तर 30 लाखाच्या 1/3 म्हणजे 10 लाख रक्कम ही तुमच्या हातात टॅक्स फ्री आहे आणि उरलेली 20 लाख रक्कम ही तुमच्या हातात टॅक्सेबल असणार. आणि जर तुम्हाला ग्रॅच्युटी मिळाली नसल्यास ह्याची अर्धी म्हणजे 15 लाख रक्कम तुमच्या हातात टॅक्स फ्री असेल आणि उरलेले 15 लाख वरती तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. आता अनकम्युटेड पेन्शन म्हणजे जेव्हा तुम्हाला महिन्याला पेन्शन येते त्याचं टॅक्सेशन कसं होतं ते समजूया. आता ह्या अनकम्युटेड पेन्शनचं टॅक्सेशन सॅलरीप्रमाणे होतं. तुम्हाला जी काही महिन्याला पेन्शन येते, समजा 50,000 पेन्शन येत असेल तर वर्षभराची किती झाली तर 3,60,000. तर तुम्हाला 3,60,000 वरती टॅक्स भरायचं आहे आणि तुमचं रिटर्न भरायचं आहे. आता आधी तुम्हाला पेन्शनसमोर 50,000चं स्टँडर्ड डिडक्शन मिळत होतं. बजेट 2024 नंतर हे स्टँडर्ड डिडक्शन वाढवलं आहे जर तुम्ही न्यू टॅक्स रिजिम सिलेक्ट करत असाल. आता ही रक्कम 75,000 केलेली आहे. आणि हे डिडक्शन घेऊन जी काही रक्कम असेल, टॅक्स भरायला असेल तर तो भरायचा आहे, नसेल येत भरायला तर नुसतं तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न सबमिट करायचं आहे. दुसरं आहे ग्रॅच्युटी. आता जर तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात आणि तुम्हाला ग्रॅच्युटी मिळते तर ती संपूर्ण ग्रॅच्युटीची रक्कम तुमच्या हातात टॅक्स फ्री असते. पण जर तुम्ही नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात मग तुम्हाला काय बघायचं आहे की तुम्ही पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टखाली कवर्ड आहात की नाही. जर तुम्ही पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टखाली कवर्ड असाल तर तुम्हाला 3 गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत. पहिले की तुम्हाला ॲक्च्युअल ग्रॅच्युटी किती मिळाली आहे, दुसरं 20 लाखाची लिमिट आहे आणि तिसरं तुम्ही रिटायर्ड होता वेळी शेवटचा जो काही तुमचा पगार असेल तो इंटू जेवढे वर्ष तुम्ही काम केलं आहे म्हणजेच कम्प्लिटेड इयर ऑफ सर्व्हिस आणि इंटू 15/26. म्हणजे समजा तुम्ही रिटायर्ड होत्या वेळेस तुम्हाला 50,000 पगार होता आणि तुम्ही 20 वर्ष काम केलं आहे तर मग 50,000 इंटू 20 इंटू 15/26. आता हे कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला रक्कम येईल 5,76,000 साधारणपणे. आणि ॲक्च्युली ग्रॅच्युटी मिळाली आहे 6 लाख. तर मग ह्या तिन्हीपैकी जी लोएस्ट आहे ती रक्कम तुमच्या आता टॅक्स फ्री होईल. तिन्हीपैकी लोएस्ट रक्कम आहे 5,76,000. मग 6 लाखापैकी 5,76,000 टॅक्स फ्री असतील आणि उरलेले जे काही 24,000 आहेत त्यावरती तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. आता समजा तुम्ही नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात आणि पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्टखाली कवर्ड पण नाही आहात. मग अशा वेळेस परत 3 गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत. पहिलं तर ॲक्च्युली किती ग्रॅच्युटी मिळाली आहे, दुसरं सेम 20 लाखाची लिमिट आणि तिसरं तुम्हाला मागच्या 10 महिन्याची ॲव्हरेज सॅलरी कॅल्क्युलेट करायची आहे इंटू जेवढे वर्ष तुम्ही काम केलं आहे इंटू 0.5. आता ह्या तिन्हीपैकी सेम जी लोएस्ट रक्कम असेल ती तुमच्या हातात टॅक्स फ्री असेल आणि उरलेल्या रकमेवर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. तिसरं आहे लीव्ह एन्कॅशमेंट. लीव्ह एन्कॅशमेंट म्हणजे काय, तर तुम्ही रिटायर्ड होत्या वेळेस तुमच्याकडे जेवढ्या सुट्ट्या बाकी होत्या त्या सुट्ट्यांचं तुम्हाला पैशाच्या स्वरूपात जी काही रक्कम मिळते त्याला लीव्ह एन्कॅशमेंट म्हणतात. आता जर तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात आणि तुम्हाला लीव्ह एन्कॅशमेंट आली आहे तर पेन्शन आणि ग्रॅच्युटीसारखी ती अमाऊंट पूर्णपणे तुमच्या हातात टॅक्स फ्री आहे. तुम्हाला त्यावरती कोणताही टॅक्स भरायचा नाही आहे. पण जर तुम्ही नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात मग तुम्हाला 4 गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत. एक की ॲक्च्युली तुम्हाला लीव्ह एन्कॅशमेंटची रक्कम किती आली आहे, 2 25 लाखाची लिमिट आहे इथे,
3 तुम्ही रिटायर्ड होत्या वेळेस जी काही मागच्या 10 महिन्याची ॲव्हरेज सॅलरी आहे ती तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. आणि 4 तुमचा पर डेचा पगार तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे इंटू जेवढ्या सुट्ट्या तुमच्या बाकी आहेत त्या. आता एका वर्षाला जास्तीत जास्त 30 सुट्ट्या कन्सिडर केल्या जातात. आता या चारीपैकी जी लोएस्ट व्हॅल्यू असेल ती तुमच्या हातात टॅक्स फ्री असेल आणि उरलेल्या रकमेवरती तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. बरं, तुम्ही सर्व्हिसमध्ये असताना जेव्हा लीव्ह एनकॅशमेंट घेता ना, तेव्हा ती संपूर्ण रक्कम तुमच्या हातात टॅक्सेबल असते. सो मला खात्री आहे की आजच्या व्हिडिओमुळे रिटायरमेंटमध्ये जो काही तुम्हाला पैसा येतो त्यावरती तुम्हाला किती टॅक्स भरायचा आहे आणि किती रक्कम तुमच्या हातात टॅक्स फ्री असेल हे तुम्हाला व्यवस्थित समजलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असणार, त्यामुळे तुम्ही त्याला लाईक केलंच असेल. आता या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती ह्या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.